पेट्रोलच्या तुटवड्याची भीती पेट्रोल पंपावर सकाळपासूनच त्यामुळे जाणवते आणि तुफान गर्दी आहे। नागपूर शहरातील अनेक पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पहाटेपासूनच लोकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। नागपूर शहरामध्ये पेट्रोल महागणार किंवा पेट्रोल संपणार या भीतीपोटी नागपूरकरांनी नागपूर शहरातील अनेक पेट्रोल पंपावर याच पद्धतीने आहे ते मोठी गर्दी जी आहे ते पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी केलेली आहे। दुचाकी स्वार असेल, चारचाकी स्वार असतील आणि रिक्षा चालक, स्कूल बसेस, सगळ्या गाड्या ज्या आहेत ते सकाळपासून या ठिकाणी याच पद्धतीने पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी जे आहे ते एकूणच रांगेत लागले आहे। हे दृश्य जर पाहिलं तर अगदी पेट्रोल पंपापासून तर 1 किमी अंतरापर्यंत अगदी मागच्या गल्लीमध्ये सुद्धा ही रांग जी आहे ते पोहोचली आहे। त्यामुळे नागरिकांनी सकाळपासूनच जे आहे ते पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी एकंदरीत गर्दी केली। आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। भाऊ, काय कारण आहे एवढी गर्दी, एवढी लांब रांग का लावलेली आहे? ही रांग याच्यासाठी लागलेली आहे की बऱ्याचशा अफवा पसरलेल्या आहे, पण याच्या मागे नक्की षडयंत्र असल्याचं असं दिसते आहे। काय 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 षडयंत्र काय? जसं की बरेचसे प्रकारांचे सरकारच्या समोर आढळलेले आहे, त्याच्यातनं काहीतरी पळवाटा काढण्यासाठी हे षडयंत्र आहे असं वाटतंय। आता काय सांगायचं बाबा, आता जे लोकांना परेशानी आहे ते आम्हाला परेशानी आहे। शाळेचे पोरं कसे सोडायचे? पेट्रोल टाकायचं का लाईनीत लागायचं का शाळेच्या पोरांना सोडायचं? सांगा बरं। किती वेळेपासून रांगेत लागला तुम्ही? आता अर्धा तास झाले रांगेत आहेत। एकूणच पाहू शकतो की अनेक लोकांनी जे आहे ते सकाळपासून या पद्धतीने पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी जे आहे ते रांग लावलेली आहे। मात्र जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे कोणताही या ठिकाणी जे आहे ते पेट्रोलचा तुटवडा नाही, तरी सुद्धा अनेकांनी जे आहे ते कालपासून याच पद्धतीने नागपूर शहरातील अनेक पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचं दृश्य सध्याला पाहायला मिळतंय। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।